आहेत शेणखत व गावखताला उत्तम पर्याय। यांच्या वापराने जमिनीचा पोत तर सुधारतोच, पण उत्पादनही वाढते। महाराष्ट्राबरोबर अनेक राज्यात प्रचंड मागणी असणारे नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि उत्पादनातील प्रचंड बदल अनुभवा। आमचा पत्ता 224 हराळे मळा, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, कराड रोड, विटा। संपर्क 98 81 58 41 60। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मन मंदिर उद्योग समूहाचे संस्थापक, राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व अशोक भाऊ गायकवाड यांची राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा होत असते। मन मंदिर कोऑपरेटिव्ह बँकेचा नेटका कारभार हाही अलीकडे सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे। तालुक्यात अनेक दिग्गज बँकांना मागे सारत मन मंदिर बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 235 कोटींचा व्यवसाय करून मन मंदिर हा सहकार क्षेत्रातील नावाजलेला ब्रँड आहे हे दाखवून दिले। युवा नेते आणि बँकेचे अध्यक्ष अजित दादा गायकवाड यांनी मन मंदिर बँकेचा कारभार अतिशय उत्तमरित्या चालवला असून अशोक भाऊंनी दाखवलेल्या मार्गावरूनच बँकेची वाटचाल सुरू आहे। मन मंदिर बँकेच्या 9 शाखा असून 145 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत। 90 कोटी 18 लाख रुपये कर्ज वाटप केले असून 51 कोटी 95 लाखांची गुंतवणूक आहे। 7 कोटी 46 लाख रुपयांचा निधी असून 6 कोटी 58 लाख रुपये भागभांडवल आहे। सर्व शाखा नफ्यात असून स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ आहे। रिझर्व्ह बँकेचे काटेकोरपणे नियम पाळत बँकेने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात आपले कार्यक्षेत्र वाढवले आहे। कार्यकारी संचालक सुरेश पवार, व्यवस्थापक भूपेंद्र बारसिंग, व्यवस्थापक महेश दीक्षित आदींचा सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव बँकेच्या कामी येत आहे। गरजूंना पतपुरवठा करणे आणि वेळेवर वसुली या तंत्रामुळे प्रत्येकाला मन मंदिर बँक आपली हक्काची बँक वाटत आहे आणि यामुळेच अनेक गलाई व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आदींनी बिनधास्तपणे ठेवी ठेवल्या आहेत। अतिशय विनम्र सेवा, ग्राहकांचे समाधान यामुळेच मन मंदिर बँक अतिशय मजबूत स्थितीत असून तालुक्यातील एक दिग्गज बँक म्हणून प्रत्येकजण मन मंदिर बँकेकडे पाहत आहे। संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी स्वतः प्रचंड अडचणीतून जात स्वतः अनेक अडचणींचा सामना करीत मन मंदिर बँकेची स्थापना केल्याने अनेक अडचणीतील व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, गलाई बांधव यांना मदत करून त्यांना अडचणीतून बाहेर येण्यास मदत केली आहे। अनेक सहकारी बँकांच्या गचाळ कारभाराची चर्चा सुरू असताना मन मंदिर हा मजबूत ब्रँड बँकेच्या माध्यमातून अनेकांना आपलासा वाटत आहे एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। मन मंदिर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या बँकेस चालू आर्थिक वर्षामध्ये 2 कोटी 1 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे। निव्वळ नफा बँकेचा 1 कोटी 1 लाख इतका आहे। बँकेने टोटल बिझनेस 235 कोटीचा केलेला आहे। बँकेचा नेट एनपीए 1% आसपास असून CRR 13.77% इतका आहे। बँक खातेदार ठेवीदारांना वेगवेगळ्या सेवा सुविधा देत आहे। बँकेच्या 9 शाखा आहेत, सर्व शाखा नफ्यात आहेत। बँकेचे संस्थापक अध्यक्ष मान्य अशोक भाऊ, व्हाईस चेअरमन यादव साहेब, बँकेचे चेअरमन अजित दादा, सर्व संचालक, सर्व कर्मचारी या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास याद्वारे बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये चांगली आर्थिक प्रगती केलेली आहे। भविष्यात QR कोडची सुविधा एक साधारण 8 ते 10 दिवसात सुरू होत आहे। यामध्ये डेबिट क्रेडिट या दोन्ही सुविधा आहेत। त्याच्यानंतर नवीन या आर्थिक वर्षामध्ये 2 शाखा विस्तार करण्याचा मानस आहे। त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे। बँकेचं सातत्यानं ऑडिट वर्ग स्थापनेपासून कंटिन्यू आहे। सगळ्यांच्या विश्वासास पात्र राहून बँक अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील